जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये 500 हा सर्व त्या जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी कशा पद्धतीने चालू आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। वरिष्ठ याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण गृह खाता त्यांच्याकडेच आहे, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मुख्य सचिव जर असं म्हणत असतील तर प्रशासनात तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कुणी नाही आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणं अपेक्षित आहे। परंतु मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करत आहेत। माध्यमावर समोर सांगतायत की पुरावे माझ्याकडे आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतोय, तर 2 दिवस मुंबईमध्ये थांबून सुद्धा मुख्यमंत्र्यांना 5 मिनिटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही। असं का होतं तर याचं कारण आहे यातला जो मुख्य ठेकेदार आहे सुनील झंवर, जो खरं तर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये अपात्र असलेला माणूस आहे। हे कशामुळे होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत, तत्कालीन जे तुरुंग अधीक्षक होते, महासंचालक होते अमिताभ गुप्ता आणि एडीजी ज्ञानेंद्र सुपेकर, या दोघांच्या बरोबरच इतरही अनेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत। जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये 500 हा सर्व त्या जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी कशा पद्धतीने चालू आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवने यांनी उत्साह दाखवला, त्यांनी स्वारस्य दाखवलं, परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि जे काय असेल ते आता वरिष्ठ निर्णय घेतले। वरिष्ठ याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण गृह खाता त्यांच्याकडेच आहे, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मुख्य सचिव जर असं म्हणत असतील तर प्रशासनात तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कुणी नाही आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणं अपेक्षित आहे। परंतु मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करत आहेत। माध्यमावर समोर सांगतायत की पुरावे माझ्याकडे आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतोय, तर 2 दिवस मुंबईमध्ये थांबून सुद्धा मुख्यमंत्र्यांना 5 मिनिटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे शेवटी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्र देऊन मी परत आलो। हे असं का होतं तर याचं कारण आहे यातला जो मुख्य ठेकेदार आहे सुनील झंवर, जो खरं तर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये अपात्र असलेला माणूस आहे। कारण जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्था घोटाळा जो 1200 कोटीचा होता त्यातला हा आरोपी आहे आणि जवळजवळ 1.5 वर्षाहून अधिक काळ तो तुरुंगामध्ये होता। त्याला मेरिटवर बेल मिळाला नाही, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कैद्यांना जेलमध्ये ठेवणं धोकादायक आहे या कारणासाठी त्याला त्या काळामध्ये बेल मिळाला नव्हता। तो कुठल्याही प्रकारचा पुरवठा करू शकत नाही, कारण याच्यापूर्वी महिला बाल कल्याण विभागाला त्यांना ज्यावेळी टेंडर लावलेलं होतं त्यावेळी वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याच्या कारणामुळे त्याला महिला बाल कल्याण विभागानं अपात्र ठरवलं होतं, त्या लिस्टमध्ये तो आहे। असं असताना सुनील झंवर असेल किंवा त्याच्याबरोबर अजून 2-3 भुत्रासारखे लोक असतील, म्हणून हा जो जेलला माल पुरवठा करायचा जो काही ठेका घेतला आहे दर पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त, परंतु प्रत्यक्षामध्ये जो पुरवठा केला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा, अगदी हातगाड्यावर मिळतो त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा
आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जेल सुपरिटेंडेंटनी दिलेले पत्र सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनामध्ये आणून दिलं की याच्यामध्ये निकृष्ट आहे, वास मारलेला आहे, कुजलेला आहे, आरोग्याला अपायकारक आहे, असं असताना सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. हे कशामुळे होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत, तत्कालीन जे तुरुंग अधीक्षक होते, महासंचालक होते अमिताभ गुप्ता आणि एडीजी ज्ञानेंद्र सुपेकर, या दोघांच्या बरोबरच इतरही अनेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. आणि एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही, तर या सगळ्यांच्या वतीनं शासनाकडं सरकारमध्ये असणाऱ्या उच्च पदस्थांशी ज्याची सलगी आहे असा तेजस मोरे नावाचा एक ग्रस्त आहे. त्याचा फोटो ज्ञानेंद्र सुपेकर आणि दुसरा जो ग्रस्त दिसतो तो तेजस मोरे आहे. हा तेजस मोरे सुद्धा कोणी सामान्य माणूस नाही आहे. तर एका बँकेला फसवलं म्हणून पिंपरी पोलीस स्टेशननं त्याला अटक केलेली होती. मग बराच काळ तो जेलमध्ये होता आणि कोर्टानं त्याला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे जमा करण्याच्या अटीवर पुणे शहर कोर्टाच्या परवानगीशिवाय सोडायचं नाही या अटीवर त्याला जामीन दिलेला होता. असा हा तेजस मोरे याचा मुक्त संचार सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलमध्ये, ईडीजी ऑफिस पुण्याचं असेल किंवा मुंबईचं असेल, तर मुक्त त्याचा वावर असतो. आणि मी जे आरोप करतोय ते जर खोटा असतील तर जेल प्रशासनानं त्यांच्या कार्यालयाची टीव्हीचे फुटेज प्रसारित करावे. तर त्याच्यामध्ये हा तेजस मोरे जेलच्या कार्यालयामध्ये काय काम आहे याचं? हा आता पूर्वीचा आरोपी असला तरी आता हा जेलमध्ये नाही आहे, पॅरोलवर सुटलेला नाही आहे, हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे आणि हा ठेकेदारही नाही आहे. मग हा प्रत्येक जेलमध्ये जाऊन हा तेजस मोरे काय करतोय? आणि नुसतंच हा तेजस मोरे जेलमध्ये जात नसतो तर मंत्रालयामध्ये सुद्धा या माणसाचा मुक्त संचार आहे. मी 9-10 तारखेला जेव्हा मुंबईमध्ये मंत्रालयात होतो, मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाची वाट बघत मंत्रालयात छान म्हणतो, त्यावेळी या तेजस मोरेला मंत्रालयामध्ये अनेक वेळा आलेलं मी बघितलेलं आहे. खरं तर आता सरकारनं मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश करणं अतिशय अवघड झालेलं आहे. कारण एकतर पास पाहिजे, नाहीतर आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याचा कॅमेरामध्ये फोटो काढला जातोय तरच प्रवेश दिला जातो. अगदी आमदार खासदारांच्या गाड्या सुद्धा तपासल्याशिवाय पोलीस मंत्रालयामध्ये गाड्या येऊन देत नाहीत. मी चालत मंत्रालयामध्ये जात असताना माझ्याबरोबर 2 विद्यार्थी होते. त्यांनी विनंती केली की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काही अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, आम्हाला आत घेऊन चला. म्हटल्यानंतर मी त्या 2 विद्यार्थ्यांची नावं गेटवर नोंदवून त्यांना घेऊन जात असताना अचानक एक काळी गाडी आली. त्या काळ्या गाडीतून म्हणजे आमदार खासदारांच्या गाड्या सुद्धा पोलीस तपासतात, पण या गाडीला कुणी अडवलं नाही, तपासलं नाही. थेट ती गाडी आत गेली आणि जिथं ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या दिवशी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्याशिवाय कुठलीही गाडी पोलीस मंत्रालयाच्या पार्किंग लॉटला पार्क करून देत नाही. तर दिमागामध्ये ती गाडी पार्क झाली आणि त्यातून हा जो माणूस उतरला तो दुसरा तिसरा कोण नव्हता, तर तो तेजस मोरे होता. मग मगाशी मी सांगितलं की हा कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहे, तो कुठला ठेकेदार नाही आहे, त्याला मंत्रालयामध्ये येण्याचा पास नाही आहे, तरी सुद्धा बिनदिक्कतपणे तो कसल्याही अडथळ्याशिवाय तो मंत्रालयामध्ये येत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी काही फोटो दाखवणार आहे. ते फोटो म्हणजे हा एक फोटो आहे, तो त्या दिवशी मला वाटतं की 9 तारखेला मंत्रालयामध्ये 2 मध्ये मोकळा पॅसेज आहे. त्या पॅसेजमध्ये
कारागृह प्रशासनानं कायद्याने उत्पादित केलेलं जो काही वेगवेगळे उत्पादन आहे त्याचं प्रदर्शन मांडलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री करणार होते आणि त्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. मुख्यमंत्री आलेले असताना मी गॅलरीमध्ये सगळं बघत होतो. तर मुख्यमंत्री आलेला असताना मुख्यमंत्र्यांच्यावर उपमुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री कुठलाही एक आमदार नव्हता. पण हा तेजस मोरे मात्र मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्या उद्घाटनामध्ये दिसतोय का हा जो बोल केलेला आहे तो हा तेजस मोरे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिथं हा हजर होता आणि मुख्यमंत्र्यांना अगदी अधिकारवाणीनं कुठं काय चाललंय हे प्रॉडक्ट कुठल्या जेलमध्ये हे सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना पुरवत होता. मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर सुद्धा जेलमधल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत कारागृहाचे त्यांना घेऊन हा आढावा बैठक घेतल्यासारखं त्या ठिकाणी बसलं होतं. हा तेजस मोरे हे सगळे ठेके निश्चित करण्याचं काम करतो. या तेजस मोरेबद्दल अनेक तक्रारी झाल्या परंतु त्याच्याबद्दल काही कारवाई होत नाही. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची आणि त्याची सलगी त्या ठिकाणी त्या एकूण कार्यक्रमामध्ये दिसते. मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना एवढा मोठा घोटाळा झालेला असताना सुद्धा अशा प्रकारचे हे मध्यस्थ मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊन परत आलेले जेल रिटर्न लोकच कसे काय आवडतात. कारण सुनील धवन जेलमधनं परत आलेला आहे आणि तो जेलचा पुरवठा करणारा ठेकेदार आहे. त्याच्यावर ते सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलला पुरवठा करण्याचं नियंत्रण करणारा जो काही हा तेजस मोरे आहे तोही जेलमधनं रिटर्न आहे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना याची जबाबदारी नाकारता येणार नाही. कारण महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालावधी वगळता गेल्या 8 वर्षापासून म्हणजे मागच्या 10 वर्षापासून त्यातले 2.5 वर्ष पूर्वी तरी गृह खातं हे त्यांच्याकडेच आहे आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये काय चाललंय माहित नाही. मी माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं काही कारण नाही. त्याचाच अर्थ या सगळ्या लोकांना हे घोटाळे करणारे जे लोक आहेत त्या लोकांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण आहे आणि मुख्यमंत्री स्वतःच ती चौकशी होऊन देत नाही आणि त्यामुळे त्यातून सत्य बाहेर पडत नाही. कारण अनेक अधिकारी दबक्या आवाजात असे बोलतात की हे सगळं बरोबर आहे हे चौकशी व्हायला पाहिजे परंतु वरिष्ठांच्या पुढे आमचं काही चालत नाही. आणि मग एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की मंत्रिमंडळातला माझा सहकारी असला तरी सुद्धा त्याला मी तुरुंगात टाकेन मी कुणाची गैर करणार नाही. दुसऱ्या बाजूला जेलमधून तिथून आलेलेच लोक जर का मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून अशा प्रकारचे जर का घोटाळे करत असतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर जर का गप्प बसत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आता या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागेल असं माझं ठाम मत आहे. साहेब तो जे फोटो दाखवले कोण प्रॉपर मला पण माहिती आहे. दोघां सिंगल आहेत बघा दोन फोटो सुरुवातीचा त्यातलं कोण आहे आम्हाला माहित नाही त्यातलं कोण आहे. तेजस मोरे कोणा माहितीच नाही आम्हाला. हे आहे सुपेकर आणि हा आहे तेजस मोरे. धरा साहेब 2 मिनिट धरा. हा सर. त्याच्यानंतर इथंच त्या मंत्रालयाच्या त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा हा फोटो आहे आणि हा जो बोल केलेला आहे तो तेजस मोरे आहे. हे बाकीचे जेलचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत आपला बसलेला आहे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा. आणि त्याच्यानंतरचा फोटो आहे तो मुख्यमंत्री जेव्हा येत होते त्यावेळी इथं आहे मुख्यमंत्री आणि इथं आहे तेजस मोरे. आणि आल्या आल्या पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तेजस मोरेवर हात केला त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे. बाकी कुणी मुख्यमंत्र्यांच्यावर एकही आमदार नव्हता खासदार नव्हता कुणी मंत्री नव्हते. इथंही तसंच दिसतं सगळं. आणि हे फोटो मी स्वतः काढले कारण मी त्यावेळी तिथं प्रत्येक दर्शी साक्षीदार होतो. हे सगळं मी माझ्या डोळ्यात बघितलेलं आहे.
कारण मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या तक्रारी करून एवढ्या मुद्दाम होऊन सुद्धा त्याची चौकशी का होत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला. आता जेलमध्ये काय सध्या चालतं त्याचा अजून एक प्रत्यक्षदर्शी पुरावा मी तुमच्या समोर सांगतो. कोल्हापुरातला बिंदू चौक जे सबजेल आहे त्या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यातल्या शिर्डी गावातल्या काही पोरांच्या मध्ये आपसात काही वाद झाला होता, म्हणून त्यांना 4-5 दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी मिळाली होती. हा आहे काय नाव शरद गुरव, हा शिर्डीच आहे तालुका शिरोळ. आपण सांग जेलमध्ये तुला काय काय आढळलं? जेलमध्ये कैद्यांची लूटमार करतात आणि 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला, अर्धा किलो चिरमुरं 110 रुपयाला विकले जातात तिथे, आणि गायच्या तंबाखुडी 500ला 1 आणि 1000ला 2 अशी विक्री करतात. आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जाते. तिथलं जेवण बघितलं तर 1 दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतं तिथे. सगळा बदला भाज्या, मोठं न सोलल्यानं ना, एकदम असं जेवण बाद. दारू 25,000 रुपयाला वाटली. सगळे रेट काढून आणले. 8 दिवस होतो. अजून एक मला नागपूरात एक पत्र आलं. मी हे सगळं प्रकरण काढल्यानंतर हे पत्र मला पोस्टानं आलेलं आहे नागपूरचं. महेंद्र नहारकर नावाच्या ग्रस्तात आहे. त्यांना मला असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, हिंदीतलं पत्र आहे की माझा पुतण्या तिथं काही किरकोळ जेलमध्ये, नागपूर जेलमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला प्रचंड त्रास दिला. एवढंच नाही तर त्याचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी होतंय अशा प्रकारची तक्रार करणारे एक पत्र मला नागपूरवरून होतं. म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही जेल काही सुरक्षित नाही, आंधळ नाही, असे हे सगळे पुरावे आता चालत आहेत. आणि अनेक कैदी जे पॅरोलवर सुटून बाहेर आलेले किंवा शिक्षा बघून बाहेर आलेले ते फोन करून सांगतायत की तुम्ही जे काय आरोप करताय ते फक्त 10% सत्य आहे, त्यातून फक्त सांगताय, ह्याच्यापेक्षा 90% त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्या ठिकाणी जेलमध्ये घडतात असं अनेक जण आता सांगायला लागले. एवढं सगळी माहिती माझ्यासारख्या माणसाकडे उपलब्ध होते, पण मुख्यमंत्र्यांच्याकडे का जात नाही, घर खात्याला काही जात नाही, काही ही व्यवस्था सुधारायचीच नाही. कारण तुरुंग हे ठेकेदारांना आणि ठेकेदारांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे काही राजकीय गुरु असतील त्यांना चढण्याचं एक साधन आहे, म्हणून या तुरुंगाकडे बघितलं जातं का. म्हणजे एका बाजूला सातत्यानं आरोप होत आहेत की वाल्मिक कराडचे जेलमध्ये लाट होत आहे, त्याचबरोबर केवळ वाल्मिक कराडचेच नाही, या अशा प्रवृत्तीचे जे लोक असतील त्यांना त्यांचे लाभ होतातच, परंतु ज्याच्या पाठीमागे कुणी नाही, जे गरीब आहे त्याचं पिळवणूक सुद्धा त्या ठिकाणी होतं की आता स्पष्ट झालेलं असताना याची 500 कोटी रुपयाचा जो आकडा सांगितला तो पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा जाहीर केलं आहे, याची व्याप्ती आता राज्यामध्ये जास्त जाण्याची शक्यता आहे किंवा अजून वाटतं. 1 वर्षातला आला आणि जर ही बदल केलं तर याच्यातनं बरंचसं निघालं. 1 वर्षामध्ये जेवढा जर घोटाळा निघत असेल तर याच्या आधी किती झालेला असेल आणि हे सगळं खोदून काढणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्याच्यावर सुद्धा सलीम कुत्ता सोबत डान्स केलेले फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. आता तुम्ही हे प्रकरण बाहेर काढले तर भाजपकडून काय अपेक्षा तुम्ही करणार आहे? नाही, भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं समजणारा पक्ष आहे, परंतु या पक्षाला अलीकडे जेलमध्ये जाऊन आलेले माणसं का आवडत आम्हाला काय कळत नाही. त्यांनी एकदा स्पष्ट करावं, कारण विधिमंडळाचं कामकाज बघत असताना सलीम कुत्ताबरोबर डान्स करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांना त्यांच्याबद्दल इतकं सारं काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये मांडलेलं होतं. मग हे सुधाकर बडगुजर सुधारक कधी झाले आणि त्यांना पवित्र करून भाजपमध्ये कसं काय घेतलं गेलं. एकतर दाऊद इब्राहिमला फरफटत आणू म्हणणारे दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला त्यातला मुख्य आरोपी असणाऱ्या सलीम कुत्ताबरोबर जे पार्टी करतात, डान्स करतात, ते आता भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र
व्हायला लागलेला आहे. मला हे कळत नाही की हा सुनील जवळ जेलमध्ये दीर्घकाळ राहतो, बाहेर आल्यानंतर सरकारच्या आशीर्वादानं जेलचे ठेके घ्यायला लागतो, बँक घोटाळा करतो आणि हा तेजस मोरे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ आजूबाजूला फिरायला लागतो. त्याला कुठली सुरक्षा यंत्रणा अडवू शकत नाही किंवा त्याला साधं ओळखपत्र सुद्धा विचारू शकत नाही. त्याच्यानंतर सुधाकर फडणवीस जर सरकार जेलमध्ये जायच्या पातळीत असणारा माणूस किंवा जो गुन्हेगारांच्यावर पार्ट्या करतो त्याच्यावर आरोप इतके झालेले होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरोप केलेले होते ते ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी. आणि मग त्या सुधाकर फडणवीसांचा जेव्हा प्रवेश झाला त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब म्हणाले की मला काही त्याची माहिती नाही, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले मला काही माहिती नाही. मग ही माहिती कुणाला होती आणि अचानक फडणवीसांचा मग एक तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष यांना माहित नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कोणाला माहिती असणं शक्य नाही. म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनीच प्रकाश टाकला पाहिजे आणि हे नेमकं चाललंय काय. आणि मग अशा प्रकारे गुन्हेगार, भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, साखर कारखाने विकून खाणारे आज ते पवित्र झाले आहेत. कारण मी आजपर्यंत देवेंद्रजी पहिल्या टर्ममध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि आता जवळजवळ 6-7 महिने झाले. या काळामध्ये आयटी घोटाळ्याच्या संदर्भातले पुराव्यासहित त्यांना मी तक्रारी केल्या होत्या, पण त्याची चौकशी झाली नाही. कारण आयटी घोटाळ्यामध्ये असणारे सुद्धा त्यांचे निकटवर्ती होते. त्याच्यानंतर मुन्ना यादव नावाचा एक गुन्हेगार, तर त्याचंही नाव सांगायचं, हा नागपूरमधला नामचित गुंड. पण पहिल्या टर्ममध्ये देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी या मुन्ना यादवला मुख्यमंत्र्यांनी बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष केलेला होता. आता या बांधकाम कामगार मंडळाचं जर हजारो कोटी रुपयाची जे काही निधी आहे तो खरं तर सर्वसामान्य माणसाचा आहे. कारण आपण टाउन प्लॅनिंगला एखादा परवाना घ्यायला गेलो तर त्याला पहिल्यांदा बांधकाम कामगारांच्यासाठी टॅक्स भरावा लागतो, त्यावेळी आपल्याला तो परवाना मिळतो. म्हणजे बांधकाम कामगार मंडळाकडे असणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेकडून वसूल केलेला पैसा आहे आणि त्या बांधकाम कामगारांच्या नावाखाली आज जे बांधकाम कामगार आहेत अशांची नोंदणी होते. त्याचबरोबर या बांधकाम कामगारांना जी सुरक्षा कवच म्हणून काही किट दिलं जातं, त्या किटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे. हे सुद्धा मी पुराव्यानिशी त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना 2-3 वेळा भेटून म्हणजे पहिल्या टर्ममध्ये दिलेलं होतं. त्याची चौकशी करावं असं वाटलंय कारण अध्यक्ष मुन्ना यादव होता. आणि आता त्याच्यानंतर साखर कारखाना घोटाळ्याच्या सगळ्या पहिले खरं तर किरीट सुमायाकडे जे काय म्हटलेलं होतं ते मी ईडीकडे दिलेल्या तक्रारीच ते सगळं काढलेलं होतं. पण त्या पुराव्याचा वापर सुद्धा साखर कारखान्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला, त्यांना शिक्षा करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्या पुराव्याचा कधी उपयोग केला गेला नाही. आणि आता जेलमधनं होणारे जे काही घोटाळे त्याच्या संदर्भात सुद्धा सातत्यानं माहिती देऊन सुद्धा पुरावे देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर मग कसला आलं पार्टी डिफरन्स. एका बाजूला मोदी हे हुकुमशाह पद्धतीनं वागतात असं त्यांच्याच खासदारांचा आरोप आहे. तसाच राज्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आता हुकुमशाह झालेले आहेत का? कारण ते जे निर्णय घेतात किंवा माहिती ते दुसऱ्याला कोणाला सांगत नाही, तर भाजपमध्ये अशा पद्धतीची काही हुकुमशाही चालू आहे? निश्चितच एवढं सगळं होऊन सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की माझा सहकारी जरी गुन्हेगार असेल, भ्रष्टाचारी असेल तर तो तुरुंगात जाईल, तर मग गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर तुमच्याच आजूबाजूला जर काय घोटाळत असतील, फिरत असतील, विनासायास कसलंही सुरक्षा कवच विरोध त्या ठिकाणी येत असतील तर देवेंद्रजींना तुम्ही त्याचा खुलासा केला. आजपर्यंत मी दुधाचं आणि ऊसाचं आंदोलन आम्ही बघितलेले खूप मोठ्या प्रमाणात ते घर मिळण्यासाठी केले. मात्र आता हा घोटाळा बाहेर काढण्यासाठी जेलच्या समोर काही अशी वेगळी आंदोलन आता शेतकरी संघटनांची पाहायला मिळते. मी वाद बघतोय गोळा केलेली आहे ती माहिती माझे जे काही गेल्या 20-25 वर्षामध्ये अनेक विधिमंडळातले सहकारी असतात काम करतात त्यांच्याकडे मी पुरवणार आहे. विधिमंडळामध्ये कशा प्रकारे चर्चा होते त्याच्यावर सरकार काय उत्तर देते हे मी बघणार आहे. आणि या उपरी जर काय सरकार काय करणार नसेल तर कदाचित ते करावं लागेल. कारण जेलमध्ये
केवळ गुन्हेगारच असतात अशातल्या भागाने. अनेक वेळा हा पोरगा आहे त्यातलाच आहे, छोट्या गुन्ह्यातच त्याला मारामारीमध्ये 8 दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली होती. तर असे अनेक लोक असतात खेड्यापाड्यातले ज्यांच्या पाठीमध्ये वशिला नसतो किंवा ज्यांनी पोलिसाला पैसे दिलेले नाहीत म्हणून त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं असतं किंवा त्यांना कोणी जामीनदार मिळत नाही, गरिबांची पोरं असतात. आणि अशा सर्वसामान्य लोकांना सगळेच काही गुन्हेगार नसतात. तेव्हा या लोकांचं शोषण करण्याचा अधिकार यांना नाही आहे आणि त्यामुळं हा मुद्दा घेऊन भविष्यामध्ये याच्याविषयी जोरात मी रान पेटवल्याशी सोडणार. विरोधी पक्षांनी करायला पाहिजे ते काम तुम्ही करणार आहे. विरोधी पक्षांनी जे काम करायला पाहिजे ते तुम्ही करताय. सत्ताधारी विरोधकांचं साठवत आहे असं वाटतं का? कारण विरोधकांचा आवाजच कुठं दिसतो. विरोधकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आवाज दाबला जातो. मला माहित नाही त्यांची काय अडचण आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ख्याती अशी आहे की आम्ही एकदा एखादा प्रश्न हातात घेतला की कडेला नेण्याची सोडत नाही आणि त्यामध्ये आम्ही सोडणार. सर, तुम्ही जे घोटाळा काढलेला आहे त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही चौकशी करतो. चौकशी करण्यासाठी त्यांना काय अवधी देणार का आणि किती देणार आणि दुसरं किती वेळ तुम्ही पुढे घेऊन तुम्ही न्यायालयात नाही. आता मुख्यमंत्री सांगतात, मला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवनिक यांनी 1.5 महिन्यापूर्वी सांगितले की आम्हाला फक्त 1 महिना द्या, ही सगळी माहिती आम्ही काढतो, चौकशी करतो. मग 1 महिन्याच्या ठिकाणी 1.5 महिना झाला तरी बरोबर आणि त्यावर नोंदणीची उत्तर देतात. त्या म्हणतात की आमचं काम आम्ही केलेलं आहे, वरिष्ठ निर्णय घेतील. मग वरिष्ठांना निर्णय घेण्यासाठी अवधी कशासाठी पाहिजे? जर प्रशासनानं त्यांचं काम केलेलं असेल तर एक तर ही सगळी जी माणसं आहेत यातल्या एकानं जर मला अपमर्शनाचा दावा करायचा नोटीस दिलेली होती त्या जबरदस्त, मी म्हटलं हेच बाबा म्हटलं कोर्टात, त्यामुळे कोर्टात मला माझे पुरावे दाखल करता येतील, जाऊच म्हटलं कोर्टात. पण परत काय त्याला काय पुढे काय केलं नाही. राज्यामध्ये जेलमध्ये वस्तू पुरवण्यासाठी जे टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाते, जाहिराती काढली जातात. कोल्हापुरामध्ये सुद्धा एक 3-4 पुरवठादार लोक आहेत ज्यांनी 6 महिन्यापूर्वी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता की विशिष्ट लोकांना ते टेंडर भरण्याची मुभा दिली जाते आणि कितीही चांगलं मटेरियल दिलं तर आमचं टेंडर घेत नाही. तर त्यांच्याशी काय आपला संपर्क झाला होता? त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला होता. हे अमिताभ गुप्तांचंच जे पहिल्यांदा लोक त्यांनी काय केलं की जेलमध्ये ज्या वस्तू लागतात त्या पूर्वी विभागीय पातळीवर वेगवेगळे पुरवठादार पुरवठा करायचे. त्यांनी काय केलं, त्याला सेंट्रलाइज पद्धतीनं हे करायचं आणि मार्केटिंग फेडरेशनच्या रेटचा आधार घेऊन त्याचे दर निश्चित करायचे. आता मार्केटिंग फेडरेशनचे दर निश्चित हे मोठंच प्रकरण आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम रीतीनं जास्ती दर दाखवले जातात मार्केटिंग फेडरेशनकडून आणि त्याचा आधार घेऊन ह्या ठेकेदारांच्या बरोबर जी वस्तू 10 रुपयाला असते ती 25 रुपयाला खरेदी करण्याचे असे प्रकार झाले. त्याचे पुरावे आमच्याकडे सगळे आहेत. अगदी वॉशिंग मशीन पासून ते जनरेटर पर्यंत अनेक म्हणजे कोटेशन आम्ही घेतलेले आहेत. त्याच ज्या कंपनीचं जेल प्रशासनानं खरेदी केले त्याच कंपनीचे कोटेशन आम्ही घेतले आहेत. त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यांनी काय केलं, सेंट्रलाइज पद्धतीनं म्हणजे दूध सगळ्या महाराष्ट्राला एकच ठेकेदार पुरवला, भाजीपाला सगळ्या महाराष्ट्राला एकच ठेकेदार. मला सांगा की कोल्हापूरचा ठेकेदार असेल तर तो चंद्रपुरातल्या जेलला कसा पुरवणार भाजीपाला? तिथं पण पोचायला किती वेळ लागेल? पूर्वी विभागीय त्या पातळीवरचे ठेकेदार पुरवत होते ते एकाच ठेकेदार आणि त्यांनी त्यासाठी काय केलं की ठेकेदाराचे कमीत कमी त्याचे नेटवर्क हे 40 कोटी असलं पाहिजे आणि उलाढाल 100 कोटी असली पाहिजे. आता छोट्या व्यापाऱ्यांचं नेटवर्क 40 कोटी कसं असणार? म्हणजे सगळ्यांना आकात्र करून टाकलं. इथल्या ज्या छोट्या पुरवठादारांची जी तक्रार होती ती ही होती की आम्हाला आपात्र अशा पद्धतीने केलं गेलं की आम्ही वर्षावर्षे स्पर्धेत उतरून आम्ही माल पुरवठा करत होतो, परंतु आम्हाला यातून बाजूला काढण्यासाठी आम्हाला नेटवर्कची आत लावली 40 कोटीची आणि उडाळाला दाखवायला सांगितले 100 कोटी. मग 100 कोटी बरं ज्यांनी 100 कोटीचे टेंडर घेतले त्यांनी काय केलं, बाकी ब्लॅक लिस्टमध्येच आहेत ते. मग त्यांना कसं दिलं गेलं आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे ही आमची मागणी. सगळेच ठेकेच सेंट्रलाइज केलेत म्हणजे शालेय पोषण आहार म्हणजे तुमचं ज्या ज्या योजना आहेत याचं कारण असं आहे की चिरीमिरी एकाकडनं घेत बसण्यापेक्षा एकट्याकडनं चांगला घटना घेता येईल, हे त्याच्याकडनं अनुभव घेता येईल.
वसुलीला फार त्रास झाला इकडं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.